आमचे ओपोनंट श्रीपाद नाईक हांच्यांनी 2022 सांगितले की दारगळीचे आयुष हॉस्पिटल जाता तेतून 80% जॉब्स आहा ते लोकलांक दितले, पण ते तशें करपाक खंय तरी कमी पडला अशें लोकल सांगतात. लोक म्हणतात आता तुझं आक्रमक जाता पळय भाऊ. 80% जेन्ना तुम्ही जाल्यार सांगले भितरले 8-10% सुद्धा नोकरी कोणाक मेळूंक ना, तेव्हा तुम्ही आक्रमक कित्याक जाल्ला? मोपासाठी जे जमनी गेल्यो त्या जमनीच्या संदर्भात लोकांचो विषय करून तुम्ही कित्याक आक्रमक जाल्ला? तुम्ही त्या ठिकाणी ज्या टॅक्सीवाले काम करतात आणि कितें करतात त्यांचे हितसंबंध सांभाळण्यासाठी तुम्ही कित्याक आक्रमक झाले ना? एअरपोर्ट तुम्ही सगळ्यांना विकून उडयलो, तुम्ही जमीन तुम्ही फुक्या सवय घेतल्या लोकांक दिवन उडयली, तेव्हा तुम्ही आक्रमक कित्याक जाल्ला? आणि आता आक्रमक त्यांचे सॉंग करतात. हो प्रश्न एक सामान्य नागरिक म्हणून सुद्धा म्हाका विचारायचं दिसता. प्रतिस्पर्धी म्हणून विजय मागीक दवरता मी दुर्दैव आमचे हे असे की संपूर्ण आज पेडणे तालुकाच तुम्ही विकून उडयलो लोकांक. कितें करतले पेडणेकार फाल्यां? खंय वचपाचे आसात? दर्यान बुडयतले व्हरून तांकां? हो अग्रक्रमान ह्या विशयाक तोंड दिवपाक जाय आसलें. भाऊ तुम्ही 25 वर्सां जाली मगो, कितले तुम्ही मिनिस्ट्री हाताळ्यो, तुम्ही टुरिझम हाताळ्ळें, तुम्ही वॉटर रिसोर्सीस पाणी प्रोडक्ट ते खातें घेतलें, तुम्ही गृहमंत्री पद, तुम्ही फायनान्स, एक अशें म्हाका दिसता डिपार्टमेंट उरलेलो. पण सांगा तुम्ही एक ठोस पावल उचलून तुम्ही भितरल्यान काम करून घेतलें म्हणून. बशीच वचून तुम्ही मंत्री पदाक जाली. तुमच्या बद्दल भाऊ म्हाका सुद्धा खूप एक प्रकारे अभिमान की तुम्ही आमच्या गोंयच्यान वचून थंय मोठे पद भोगले. गोवेकर म्हणून अभिमान आसा. पण तुमचो ठसो कित्याक दिसलो ना थंय? म्हादय गेली तेव्हा तुम्ही तोंड धापून कित्याक वगैरे रावल्यात? एक शब्द तुमच्या तोंडांतल्यान कित्याक निघूंक ना? प्रायम मिनिस्टर इतलो तुमचेर भंय आसा, इतलें धडपड आसा, तसं तुम्ही सांगपाचें ते मंत्रीपद नाका म्हाका काय नाका म्हणून, हांव जनते बरोबर रावतलो म्हणून. एक दिसा तुम्ही केलेत ना म्हणून चीड लोकांमध्ये आसा. आणि एक पेडणेकार म्हणून म्हाका चीड आसा ही.